तिकडे अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर होणारे युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उपमहापौर होणारे सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ही निवड केली जाणार आहे। पालिकेतील सभागृहामध्ये सदस्य हात उंचावून मतदान करतील। महायुतीमध्ये सहभागी पक्षांचा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला कमालीचा वेग आलाय। भाजपनं गटनेता जाहीर करत गट स्थापन केला। सत्ता वाटप चर्चेसाठी भाजप शिवसेनेमध्ये बैठकीची शक्यता सुद्धा आहे। छत्रपती संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। महापौर पदाच्या इच्छुकांची आता धावपळ होत असल्याचं चित्र आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। 2019 पासून भाजपनं सोलापूरला उपरा पालकमंत्री दिला। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ करणार। निकालाच्या दिवशी घड्याळ आणि तुतारीचा आवाज येईल। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मला थेट यांना सांगायचं आहे, बघा निकाल 9 तारखेला काय लागतोय। घड्याळ आणि तुतारी नुसतं काट 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 वाजलं पाहिजे। अधिक वेळ घेत नाही दोन्ही उमेदवारांना, वाघमारे आणि देशमुख साहेबांना आणि तिकडं सरकोलीला भोसले त्यांनाही आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक असा निकाल लावून दाखवा। म्हणजे अभिमानाने मला लोकसभेत परवा 10 तारखेला जाणार आहे तेव्हा पुन्हा सांगेन की आमची जनता ही स्वाभिमानी जनता आहे। कोल्हापुरातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते। कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली। रविकिरण इंगवले यांनी केलेल्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली। 9 पदाधिकाऱ्यांची पक्षाकडून तडकाफडकी स्थगिती त्यांच्या पदांना देण्यात आलेली आहे। तर विनायक राऊतांनी या प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे ही माहिती दिलेली आहे। नगराध्यक्षाच्या पतीनं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये घडलेला आहे। पीटीआर देण्याघेण्यावरून ही मारहाण करण्यात आली। माजलगाव नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये आता तीव्र नाराजी पसरलेली आहे। नगराध्यक्षाच्या पतीनं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बीडच्या माजलगाव नगर परिषदेतील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। तर पीटीआर देण्याघेण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर ही मारहाण करण्यात आली। माजलगाव नगर परिषदेतील कर्मचारी आता तीव्र नाराज असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।